नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पुन्हा एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत दूध व्यवसायाचा। जे कोणी जर दूध व्यवसाय करत असेल तर ते तुम्ही हे व्हिडिओ नक्की बघा। तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगतो तुम्ही जे चुका करता ते तुम्ही केल्या नाही पाहिजे। आणि तुम्हाला जर खरंच जर व्यवसायामध्ये जर यश मिळवायचं असेल, दूध व्यवसायामध्ये आणि फायदा पैसे कमवायचा असेल महिन्याचे 40-50 हजार रुपये, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत। मी या व्हिडिओमध्ये झिरोपासून सांगणार आहोत, हे व्हिडिओ एक नंबर राहणार आहे। चला मित्रांनो व्हिडिओकडे सुरुवात करूया। तर मित्रांनो जर दूध व्यवसाय जर चालू करत असाल तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू पहिल्यांदा काय केलं पाहिजे। पहिल्यांदा तुम्ही आहे की नाही स्टार्टिंगले दूध व्यवसाय म्हैस आणायच्या आधी, दूध व्यवसाय करायच्या आधी तुम्ही आहे की नाही कोट्याचा बंदोबस्त लावा, म्हणजे म्हशीले राहायची सोय। म्हशीले राहायची सोय जर तुम्ही जर चांगली जर असाल ना, तुम्ही आहे की जातवान आणा, गावरान आणा, कोणची म्हैस आणा, तुम्हाला आहे की नाही म्हणजे म्हैस आहे की नाही तिथं चांगली राहते। म्हणजे दुसऱ्या खुट्यावरून आपल्या खुट्यावर जर बांधत असलो आपण म्हैस, तर आहे का नाही तिला आहे का नाही चांगली देखभाल म्हणजे झाली पाहिजे, असं तुम्ही सोय लावा। दुसरा प्रश्न मित्रांनो त्याच्यानंतर आहे का तुम्ही पाणी। पाणी मेन आहे म्हशीला, सगळ्यात जास्त पाणी पिणारी जात आहे म्हशी, बैलापेक्षा जास्त पाणी पितेच। तुम्ही आहे का नाही पाण्याची सोय लावा। पाण्याच्या नंतर आहे का नाही तुम्हाला सांगतो हे सोय लावून पाहिजे। आणि जर तुम्ही जर आता 8 दिवसानं 15 दिवसानं एका महिन्यानं म्हणजे म्हैस आणत असाल तर तुम्ही आहे का नाही 1-2 टाली आहे का नाही तुम्ही कुटा स्टॉक करून ठेवून द्या। जर जनली असेल जर म्हैस, तुम्हाला सांगतो मित्रांनो तुरीचं, हरभऱ्याचं, गवंडा म्हणजे गव्हाचा भुसा। गव्हाचा भुसा मेन आहे त्याच्यासाठी, काऊन की सस्ता आहे आणि ताकदबार आहे। त्यानं आहे का नाही म्हशी गव्हाच्या गवंड्यानं आहे का नाही म्हशी लाल पडते। लाल म्हणजे चांगलं मांस येते त्याच्या अंगावर, आणि दूध आहे का नाही सगळ्यात जास्त दूध देते त्या गवंड्यानं। त्याच्यातनी ढेप टाकून जर चारली तुम्ही त्या गवंड्यातनी, ते आहे का नाही तुम्ही खाद्य, हे आहे का नाही हे एक नंबर खाद्य आहे गवंड्याचं, मी खाण्याचं जमा करून ठेवून द्या। तर मित्रांनो त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो आपला जे टायमिंग असते, जर म्हैस आणता तुम्ही गावरान आणू का मुर्रा आणू, कोणची आणू, म्हैस असते, पण त्याला आहे का नाही मेन आहे टायमिंग। जर टायमावर जर खाणं चांगले शेण काढणं, दूध काढणं, म्हणजे टायमावर असं जर असलं त्याले ढेप चारणं टायमावर, तर ते आहे का नाही म्हैस आहे का नाही चांगल्या गाबूल करते आणि चांगलं आहे का नाही दूध देते। सकाळी कोणचा खाऊ घातला पाहिजे, संध्याकाळी कोणचं खाऊ घातलं पाहिजे, गवत म्हणजे चारा कोणचा खाऊ घातले त्याच्यावर पण ध्यान द्यायचं मित्रांनो। सगळ्यात मेन कारण आहे तर असे खाण्यागिण्याचे, म्हशी कोणी जात आहे का नाही खाणारीच आहे, खाणं हागणंच असते त्याला, दुसरं काही काम नसते ना आपलं दूध काढणं। तर मित्रांनो त्याच्यानंतर आहे का नाही शेणाचा सोय लावायची मस्त। कधी शेण आहे का नाही शेणासाठी गड्डा करायचा, गड्डा केल्याच्या नंतर त्याच्यात शेण टाकायचं, म्हणजे सविस्तर काम ठेवायचं, स्ट्रिक्ट काम ठेवायचं। त्याच्यानंतर कामातनी आहे का नाही आपली मजा येते आणि व्यवसायातनी फायदा भेटते मित्रांनो। पण सगळ्यात जास्त मेन जे कारण आहे आपलं दुधाचं। जर तुम्हाला जर दुधातनी जर फॅट वाढायचं असेल, दूध तुम्ही काढलं, आता पैसा कमवायचा आहे कोणाला बी, दुधाचा फॅट वाढायचा असेल आहे का नाही, तुम्ही आहे का नाही कॅल्शियम आणि कुटार, वायलं कुटार हे तुम्ही आहे का नाही चारा। तुम्हाला आहे का नाही फॅट बिन लागते दुधावर, सगळ्या गोष्टी दुधावर फॅट पण लागते आणि चांगलं राहते। जर तुम्हाला फॅट जर जास्त वाढवायचं असलं, गवत चारा, वेगवेगळ्या प्रकारचं गवत आहे, ढेप आहे, सगळं आहे गोष्टी आहे, तर तुम्ही आहे का नाही हे गोष्टी करून आहे का नाही तुम्ही व्यवसायात यश मिळू शकता। आणि तुम्हाला जर दूध व्यवसाय करायचा कटाय बी नाला, तर मित्रांनो तुम्ही आहे का नाही अशा वगारी करू आहे का नाही तुम्ही आहे का नाही व्यवसाय वाढवू शकता आणि विकू बी शकता। म्हणजे तुम्हाला दूध काढायचा कटा येत असेल ना, आज गाभण ठेवून विकू बी शकता तुम्ही, त्याच्यात बी यश मिळू शकते तुम्हाला। तर मित्रांनो व्हिडिओ जर चांगला जर वाटला असं एखाद्या शेतकरी मित्राला शेअर करा